हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. बऱ्याच ठिकाणी शहरात आपण पूजा करतो ते आपल्या सर्वांचे आदरस्थान म्हणजेच लाडके श्री स्वामी समर्थ महाराज आहे. बरोबर, मला माहीत आहे सगळेच लोक स्वामी समर्थाची भक्ती करतात. केली पाहिजे बरं, कारण स्वामी समर्थाची ताकद खूप आहे. एक गोष्ट सांगते, माणसाला जीवनात सामर्थ्य बनायचं असेल तर त्यासाठी स्वामी समर्थाची भक्ती केलीच पाहिजे. काही दुसरे करायची गरज नाही, फक्त श्री स्वामी समर्थ. बघा, तुम्हाला तुमच्या जीवनातील संकट दूर करायचे असेल तर बरेच माणसं जीवनात त्रस्त असतात. काहींना नोकरीमध्ये अडचण, जीवनात अडचण, काहींना आजारपण, संसारात अडथळे. त्यासाठी तुम्ही पूजा करत असताना 21 वेळा श्री स्वामी समर्थ, फक्त 21 वेळा. मी माझ्या जीवनातला अनुभव सांगते. दररोज सकाळी नित्यपूजा करत असताना देवघरात जवळ बसायचे आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, फक्त 21 वेळा जप करा. बघा, नक्की तुमच्या जीवनातील संकट दूर झाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी समर्थाची ताकद आहे. सकाळी उठल्यावर घरात एकच मंत्र लावायचा आहे, श्री स्वामी समर्थ. त्यातून किती ऊर्जा मिळते, किती ताकद भेटते बघा. निशंक होई निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. अतर्क्य अवधूत हे स्मृतगामी, अशक्य शक्य करतील स्वामी. आपले सगळ्यांचे गुरु स्वामी समर्थ आहे. जेव्हा जेव्हा मला संकट येतात तेव्हा मी स्वामींची चेहरा आठवते. मला बऱ्याच वेळेला आलेला अनुभव सांगते. स्वामी दर्शन पण तशाच रूपाने देतात. बघा, माझा अनुभव, मी सहज असे बसले, स्वामींची आठवण काढली व डोळे बंद करायचे. श्री स्वामीर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप करते. आणि प्रवासात पण असेच करते. तर बघा, तिथे पण डोळे बंद करून जप करते. आणि डोळे उघडल्यानंतर कुठे ना कुठे स्वामीचा फोटो दिसतोच. कोणत्या गाडीवर दिसतो, किंवा रस्त्याच्या दुकानावर दिसतो, किंवा एखाद्या घरात स्वामीचा फोटो दिसतो. ही स्वामींची ताकद फार वेगळी आहे. रानामध्ये कधी तण ठेवायचे नाही, मनामध्ये कधी ताण ठेवायचा नाही. रानामध्ये तण पिकांना नाश करतो, मनामधील ताण हा आपल्या जीवनाचा नाश करत असते. म्हणून बघा, स्वामी समर्थाचे भजन आपल्या जीवनाचे कल्याण करत असते. आपल्या मनात वाईट विचार येत असतील तर एकांतात बसा व श्री स्वामी समर्थाचे चिंतन करा, जप करा व श्री स्वामी समर्थांची नक्की सेवा करा. तुमच्या जीवनातील वाईट संकट आलेले स्वामी परतून लावतील. व माझ्या सांगण्याचा भाव असा आहे की स्वामीवर दृढ विश्वास ठेवा, खूप भक्ती करा, स्वामी चरणी लीन व्हा व स्वामींचे चरण धरा, स्वामींची सेवा करा. स्वामी कृपा नक्कीच करतील. श्री स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.